सांगलीमध्ये लक्ष्मी टेक नावाचा स्टॉप आहे. सायंकाळची वेळ आहे, 8-8:30 वाजलेत आणि 8-8:30 वाजता त्या लक्ष्मी टेकावरती एक म्हातारा माणूस हातामध्ये पिशवी घेऊन उभा आहे. पिशवी घेऊन उभी आहे, हातामध्ये पिशवी आहे, पिशवीमध्ये डबा आहे, डब्यामध्ये भाकर आणि काहीतरी गावाकडची भाजी आणलेली आहे. लक्ष्मी टेकावर पाऊस चालू झालाय. एक पत्रकार पलीकडून जात होता. त्या पत्रकाराला छत्री बघितली या माणसाच्या हातामध्ये. भिजण्यापेक्षा जरा यांच्यासोबत उभं राहू म्हणावं. तो माणूस त्या माणसाजवळ आला, त्या म्हाताऱ्या माणसाजवळ उभा राहिला आणि त्यानं विचारलं, बाबा एवढा पाऊस पडतोय, हातात छत्री आहे, मग घरी जायचं तर बस स्टँड पलीकडे आहे, तू इथं का थांबलायस, का थांबतोय का इथं? माणसानं सांगितलं, नाही डबा द्यायचा आहे. म्हटलं डबा? डबा कोणाला डबा? नाही साहेबाला डबा द्यायचा आहे. म्हटलं साहेबाला? म्हटलं साहेबाला? कुठला साहेब? थांब की जरा. म्हटलं येईल 5-10 मिनिटं थांब. आता त्या पत्रकाराला काही कळे ना की धोत्रातला माणूस, गावंढळ दिसणारा माणूस, ज्या माणसाचं रंगरूप बघितल्यावर त्याच्याकडे कोणता साहेब थांबणार आहे, काय काय काहीतरी चेष्टा असेल, पण पत्रकार असतो तो. म्हटला थांबलोय ना 5-10 मिनिटं थांबायला काय हरकत आहे. 15-20 मिनिटं गेली आणि 20 मिनिटानंतर एक गाड्यांचा ताफा आला. गाड्यांच्या ताफामधली पायलट गाडी पुढे निघून गेली, त्याच्या पाठीमागची पोलिसांची दुसरी गाडी पुढे निघून गेली, तिसरी गाडी त्या म्हाताऱ्या माणसाजवळ थांबली. त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. मागचा दरवाजा उघडल्यानंतर उघडलेल्या दरवाजामधून एक माणूस खाली उतरला. खाली उतरल्यावर त्या माणसाजवळ आला, त्या शेतकरी असणाऱ्या गावंढळ दिसणाऱ्या माणसाजवळ गेला आणि विचारतोय, तात्या काय बरं आहे ना? काय डबा आणलायस की नाही? आणलाय की? म्हटला साहेब. आणि तो डबा त्या माणसाने त्या साहेबाच्या हातात दिला. साहेबांना डबा घेतला. 5 मिनिटं त्या माणसाची खाली खुशाली विचारली आणि माणूस निघून गेला. त्या 5 मिनिटांमध्ये त्या खाली खुशाली विचारणाऱ्या आणि त्या सामान्य माणसाच्या घरचं जेवण गाडीत बसून खाणाऱ्या साहेबाचं नाव होतं पतंगराव कदम. ही सांगली जिल्ह्याची माती आहे.